नांदगाव नगर परिषदेच्या कामगारांचे कामबंद आंदोलन। विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर लाँग मार्च काढणार। महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या सर्व सफाई कामगारांच्या वारसांना लाड कमिटीच्या शिफारशीनुसार वारसांना लाभ मिळावा, अस्वासित प्रगती योजनेचा तातडीने लाभ मिळावा, 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी, 25% संवर्गातील कर्मचाऱ्यांची विनाअट भरती करावी, सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल मिळावे, सेवानिवृत्तीचे लाभांसाठी 100% अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेच्या कामगारांनी आज कामबंद आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास उद्या मंत्रालयावर लाँग मार्च काढणार असल्याचे यावेळी सांगितले आहे। आवाज न्यूज मराठी, नांदगाव। प्रमुख मागण्या म्हटलं तर प्रलंबित कर्मचारी आमचे जे नांदगाव नगर परिषद मधले जे लाड वारसा शिफारशीप्रमाणे त्यांना नियुक्त्या मिळण्यात यावा, 10, 20 वर्ष 30 वर्ष कालबद्ध पदोन्नती ती आम्हाला मिळण्यात यावी। त्यानंतर श्रम साफल्य योजनेतील घरकुलाचा जो प्रश्न आहे तो कर्मचाऱ्यांना देण्यात यावा व इतर अनेक मागण्यांसंदर्भात आज नांदगाव नगर परिषदेसमोर दिनांक 6/8/2024 पासून आम्ही कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे। उद्या 7 तारखेपासून लाँग मार्च DMA मंत्रालयासमोर आम्ही जाणार आहोत आणि यापुढे बी शासनाने आमची दखल जर नाही घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील।